शिवसेना फुटीच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आहे। न्यायालयाची ठाकरे सेनेच्या नेत्यांवर तीव्र नाराजी बघायला मिळते। सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाहीये अशी बेजबाबदार विधानं थांबवा। सर्वोच्च न्यायालयाने ठाकरेंच्या नेत्यांना खडेबोल सुनावलाय। शब्द जपून वापरा, अशा प्रकारचं वर्तन खपवून घेतलं जाणार नाही असंही न्यायालयाचं म्हणणं आहे। बातमी महत्त्वाची आहे। शिवसेनेच्या फुटीच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी आणि त्या संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट। नेमकं काय घडतंय सुनावणी दरम्यान जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, ही प्रकरण आज सुनावणीसाठी नव्हतं, मेन्शन करण्यात आलं होतं अशी माहिती मिळते आहे। बोर्डावरती हे प्रकरण आलं। बोर्डावरती प्रकरण आल्यानंतर या सगळ्या संदर्भामध्ये सर्वप्रथम सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली। त्यांनी म्हटलं की तुमचे लोक बाहेर माध्यमासमोर जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाहीये अशी बेजबाबदार विधानं करतायत। आम्ही या संदर्भात तुम्हाला इशारा देतोय की शब्द जपून वापरा, अशा प्रकारचे वर्तन आम्ही खपून घेणार नाही अशा कडक शब्दात सरन्यायाधीशांनी ठाकरे गटाला सुनावलेलं आहे। आणि यावरती ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी सरकारसमोर बोलताना ठाकरे यांच्या वतीनं बोलताना असं म्हटलेलं आहे की 3 वर्षापासून या निकालाची प्रतीक्षा आम्ही करत आहोत, त्यामुळे आम्हाला थोडी उत्सुकता आणि घाई आहे असं त्यांचं म्हणणं होतं। यावरती न्यायाधीश म्हटले की आम्ही इथं संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बसून काम करतो, जर आम्ही रिकामे बसलो असतो तर लोकांचे बोलणे समजले असते। कोर्टावरचा कामाचा किती ताण आहे याची जाणीव ठेवायला हवी। यावरती ठाकरे गटाचे वकील ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी म्हटलं की आम्ही कधीही वकील या विधानाचं समर्थन करणार नाही। न्यायालय दोन्ही बाजूंना प्रत्येकी 2 तास देऊन ही सुनावणी निश्चित करावी अशी त्यांनी पुढे बोलताना सांगितलं। यावरती शिंदे गटाच्या वतीनं ॲडव्होकेट मुकुल रोहतगी यांनी सांगितलं की न्यायालयावरती असलेल्या दबावाची आम्हाला जाणीव आणि कल्पना आहे। आमच्या बाजूने अशी विधानं झालेली नाहीत। कोणत्याही पक्षकाराला न्यायालयाबद्दल असं बोलण्याचा अधिकार नाही। यावरती न्यायालय सर्वांशी खूप संयमाने आणि दयाळूपणे वागलेलं आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सरन्यायाधीशांनी म्हटलं की तुम्हाला युक्तिवाद करायचा नाहीये, तर फक्त विधानं करायची आहेत। जेव्हा हे प्रकरण सुनावणीसाठी निश्चित घेतले जाते तेव्हा तुम्ही म्हणता की तारीख निश्चित करा, आम्हाला इतका वेळ द्या, तुम्ही त्याच्यासाठी अडवून राहतात आणि त्याच्यानंतर ही विशिष्ट राजकारणी अशी विधानं करतात। यावरती ॲडव्होकेट देवदत्त कामत म्हणाले ठाकरे गटाचे की हे प्रकरण आज केवळ निदर्शनासाठी पटलावर दाखवण्यात आलं होतं। न्यायालयाने यावरती नाराजी व्यक्त केली। न्यायालयाने प्रक्रिया सुरू असताना राजकीय नेत्यांनी बाहेर जी विधानं प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी केली जातात यावरती एक प्रकारे नाराजी व्यक्त केली आणि खडेबोल सुनावण्याचं आज आपल्याला पाहायला मिळालं। कोर्टाला या सगळ्यामध्ये ठोस कायदेशीर युक्तिवाद करण्याऐवजी केवळ तारखा मागायच्या आहेत का असंही भावना कोर्टाने यावेळी बोलून दाखवलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर गेल्या 3 वर्षापासून हे प्रकरण आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळत होतं की आज उद्या याचा निकाल लागेल। सातत्यानं मध्ये मोठमोठ्या घटनापीठाच्या केसेस आलेल्या आहेत। जम्मू काश्मीरचं 370 कलमाचं असो किंवा मधल्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर केरळचं एक प्रकरण होतं मंदिरामध्ये महिलांच्या प्रवेशाचं, तर सातत्यानं यामध्ये मोठमोठे बेंचेस 9 जजचे बेंचेस बसतात। त्यामुळं ह्या ज्या केसेस असतात त्या बोर्डावरती येण्याला वेळ लागतो। कोर्टावरती मोठ्या प्रमाणात ताण आहे। भारताची लोकसंख्या आणि न्यायाधीशांची संख्या हे पाहणं महत्वाचं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज जर आपण पाहिलं तर या संदर्भामध्ये कोर्टाने निर्देश दिले, एक प्रकारे झापलं देखील आहे। आणि आता यावरती ठाकरे गटाचे जे नेते आहेत काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आहे। पण एक महत्वाचं आहे की न्यायालयाने या सगळ्या संदर्भामध्ये एक जनमानसामध्ये न्यायालयाबद्दलचा विश्वास आणि प्रतिमा असते आणि अशा पद्धतीने नेत्यांनी बोलल्यामुळं कुठेतरी या प्रतिमेला बली होऊ नये म्हणून न्यायालयाने अशा पद्धतीने राजकारण्यांनी वक्तव्य करू नये असं विधान जे आहे ते केल्याचं आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। यावरती आता ठाकरे गटाच्या वतीनं काय भाष्य केलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे। नक्कीच शिवाजी, जेव्हा ही सुनावणी सुरू होती त्या दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला? त्यावरती नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातच भाष्य करण्यात आलेलं आहे। युक्तिवाद खऱ्या अर्थानं जो कायदेशीर मुद्दे आहेत त्या संदर्भात करण्यात आलेला नाहीये। मात्र या संदर्भामध्ये जी वक्तव्य केली जात आहेत त्याचं आम्ही समर्थन करू शकत नाही अशा पद्धतीने कामत यांनी एक स्वतःचं म्हणणं मांडलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीने या केसच्या संदर्भामध्ये वेळ लागत आहे त्याच्याबद्दल त्यांना न्याय लवकर हवा आहे
अशी मागणी त्यांनी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळालं. नक्की शिवाजी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. महत्त्वाची अपडेट, शिवसेना फुटीच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडलेली आहे. मात्र यामध्ये न्यायालयानं ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही अशी बेजबाबदार विधानं थांबवा. सर्वोच्च न्यायालयानं ठाकरेंच्या नेत्यांना खडेबोल सुनावलेला आहे आणि यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल.